नमस्कार. आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर हिंदवी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे झाली हे बघूयात. या कथेचे संपूर्ण श्रेय आपल्या कथालेखकाला देण्यात येत आहे. तरी ही संपूर्ण कथा मी माझ्या आवाजात आपल्याला सांगणार आहे. चला तर मग अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून हाईप करायला विसरू नका. त्या पत्रात आपल्या सैनिकांना शिस्त पाळावी म्हणून असे सांगत होते की कधी-कधी तुम्ही छावणीच्या बाहेर शेकोट्या काढता, आग लावता, पण जर तुमचं दुर्लक्ष झालं आणि त्याच वेळेला तिथली पेटती गवताची काडी उंदराने नेली आणि जर तो घोड्याच्या पागेत गेला, तर सगळी पागाच पेटेल आणि घोडी मरतील. त्यामुळे आपलं वागणं योग्य असावं, त्यात कुठलीही चूक असू नये. त्यावरून आपल्याला समजतं की शिवाजी महाराज एवढ्या राज्याभिषेकाच्या तयारीत गुंतले असले तरीही बारीक-सारीक गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष घालत होते. राज्याभिषेक जवळ आला आणि शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. कशासाठी? तर प्रतापगडावर त्यांची भवानी मातेची मूर्ती स्थापित केली होती म्हणून. स्वतःच्या मस्तकी छत्र धारण करण्यापूर्वी देवीच्या मस्तकी छत्र असावं म्हणून 1.25 मन सोन्याचं छत्र त्यांनी देवीला अर्पण केलं. अशा प्रकारे राजांनी स्वतःच्या मनात असणारी धर्माबद्दलची, देवतेबद्दलची, कुलस्वामिनीबद्दलची भक्ती प्रकट केली होती. राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला होता. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सरी शके 1596 म्हणजेच 6 जून 1674. अनेक प्रकारचे विधी रायगडावर संपन्न होत होते. गणेशपूजन, कलश संस्थापन, यजमानास अभिषिंचन, रक्तसूत्र कंकण असे अनेक विधी झाले. इंद्रिय शांती झाली. गृहयज्ञ, नक्षत्रहोम, दानधर्म असे विधी पार पडले. त्याचप्रमाणे पुण्याहवाचन असा कार्यक्रम झाला. 6 जून म्हणजे शनिवार, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रात्रीच अनेक विधींना सुरुवात झाली. गणेशपूजन, स्वस्तिवाचन, मातृकापूजन, वसोधारपूजन, नांदीश्राद्ध, नारायण पूजन आणि अजाहोम असे विविध झाल्यानंतर अजाहुती दिल्यानंतर राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले. मंडपामध्ये भारतवर्षातील 7 सरितांचे कुंभ आणून ठेवले होते. त्यांची पूजा केली. औदुंबर वृक्षाची आसंदी स्थापना केली. महावेदीवर अग्नी आणि ग्रहांची प्रतिष्ठापना झाली आणि सर्व शाखांच्या ब्राह्मणांनी वेदमंत्र उच्चारण्यास सुरुवात केली आणि रायगडावरील खरोखरच संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं. त्या दिवसाची तुलना तरी कशाशी करायची? आनंदाच्या अमृतापानाशी, नंदनवनातील विलासांशी, कल्पवृक्षाच्या छायाश्रयांशी, इंद्रसभेतील वैभव उपभोगाशी? छे छे! हा आनंद? हा राज्याभिषेकाचा आनंद? जगातील सर्व आनंद त्यासमोर तुच्छ होते. राज्याभिषेक संपन्न होत होता आणि एक प्रकारची भावना सर्वांच्या मनात निर्माण होत होती. आमचा राजा, आमची सेना, आमचे आरमार, आमचा ध्वज, आमचे प्रधानमंत्री, आमची भूमी, आमचे पाणी, आमचे आकाश आज मुक्त होणार होते. आम्ही कुणाचे गुलाम नाही. आम्ही स्वतंत्र झालो. महाराष्ट्र स्वतंत्र झाला. अशा प्रकारे राज्याभिषेकाचा विधी संपन्न होत होता. राज्याभिषेकाच्या वेळेला गागाभट्टांनी सांगितल्यावर महाराजांच्या मस्तकावरून अभिषेक सुरू झाला. गंगा, यमुना, सिंधू अशा पवित्र नद्यांचे पाणी महाराजांच्या मस्तकावर अभिषेक करू लागले. राज्याभिषेक होत होता. सर्वांनाच आनंद होत होता. इतकेच नव्हे तर ज्या नद्यांचा अभिषेक महाराजांच्या मस्तकावरून चालला होता त्या नद्यासुद्धा धन्य धन्य होत होत्या. समुद्रोदक स्नान झाले. उष्णोदक स्नान झाले. वेदमंत्रांच्या प्रचंड घोषात अमृत अभिषेक पूर्ण झाला. उष्ण उदकांचे कलश महाराजांच्या मस्तकावरून रिते होऊ लागले. अशा प्रकारे भारतवर्षामध्ये शेकडो वर्षांनी एका हिंदू नृपतीचा राज्याभिषेक संपन्न झाला.